आमच्या कापूस पिकाच्या शेंड्याला एवढे प्रचंड प्रमाणामध्ये पाते लागतात, एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये पाते लागलेले आहेत, कारण जे काही खालचे बोंड आहेत तर ते बोंड परिपक्व झालेले आहेत आणि साधारणतः जे काही वरच्या आमच्या कापसाच्या जे काही 4 फळबांध आहेत तर याला जमतेम 50-55 पर्यंत पात्या लागलेत. काही बोंड सुद्धा त्यामध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, प्रचंड त्या ठिकाणी बोंड सुद्धा आहेत, पात्या सुद्धा खूप आहेत आणि जबरदस्त त्या ठिकाणी क्वालिटी आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे जे काही पाता आहेत हे पाता जर त्या ठिकाणी पूर्णतः जर ड्रॉप झालं, कारण आपल्याला माहिती हा ऑक्टोबर महिना आहे आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनो, जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर योग्य जर त्या ठिकाणी काळजी नाही घेतली तर निश्चितपणे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो की जे काही पातं आम्ही या ठिकाणी लावण्यामध्ये यशस्वी झालो आहेत तर त्या ठिकाणी पूर्णतः पातं ड्रॉप होऊन आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण आपल्याला फक्त बुडाचेच बोंड नाही तर आपल्याला शेंड्यांपर्यंत बोंडच बोंड त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला लावायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारचे बोंड लावायचे आहेत की त्या ठिकाणी कोणतंही जर आपण फळफांदी पाहिली, कोणतंही जर त्या ठिकाणी आपण जरी झाड बघितलं तर त्या ठिकाणी परिणामी प्रचंड बोंड जर शेतकरी बांधवांना आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये जर लावता आले तर निश्चितपणे आपल्या कापूस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड वाढ ही तुम्हाला झालेली पाहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये कापूस पिकाचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कारण शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे की सध्याचा जो काही शेंडा आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना खुडण्याचं सांगितलेलं होतं तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पूर्णतः पातं लागलेले आहेत. जवळपास वरच्या ज्या काही 4 फळफांद्या तर त्याला जमतेम 50 ते 55 पर्यंत त्या ठिकाणी पातं आणि बोंड त्या ठिकाणी लागलेले शेतकरी बांधवांनो. त्यामुळे या अंतरामध्ये जर आमचं जे काही वरचं पातं आहे, हिरवं दिसणारं पातं आहे, परंतु या अंतरामध्ये जर ते पूर्णतः पातं जर त्या ठिकाणी ड्रॉप झालं, ते पातेगळ जर त्या ठिकाणी त्याचं जर झालं तर निश्चितपणे आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. परिणामी शेतकरी बांधवांनो, जो काही खर्च मी आतापर्यंत केलेला आहे, जी काही मेहनत आम्ही घेतलेली आहे, जे काही खत व्यवस्थापन असेल, जे काही फवारणी व्यवस्थापन असेल तर ते पूर्णतः आमचं त्या ठिकाणी वाया जाणार आहे आणि त्यामुळे आमचं या ठिकाणी प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आताच्या या स्टेजला आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, धुमाकूळ घातलेली आहे अक्षरशः पावसाने आणि काही ठिकाणची परिस्थिती जर अशी निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी जे काही कापसाचे शेत आहेत, सोयाबीनचे शेत आहेत, मक्काचे शेत आहेत तर ते त्या ठिकाणी राहिलेले नाहीत, पूर्णतः निस्तनाभूत झालेले आहेत, शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अशा प्रकारची अवस्था बऱ्याचशा म्हटल्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. काही तुरळक असे शेतकरी आहेत की त्यांच्या जे काही कपाशीचे पीक आहे तर ते साधारणतः सेफ झोनमध्ये त्या ठिकाणी पूर्णतः सेफ नाही आहेत. 50 ते 30% पर्यंत त्यांचं जे काही कापूस पीक आहे ते सेफ आहे, जर पूर्णतः त्या ठिकाणी जे काही शेतकरी बांधव ते पूर्णतः अडचणीत सापडलेले आहेत. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आताच्या या स्टेजमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः ऑक्टोबर महिना आजची 1 तारीख आहे आणि आजच त्या ठिकाणी दसरा आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने खूप त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमचे इथून पुढचे जे काही दिवस आहेत ते खरंच त्या ठिकाणी अत्यंत सुखीचे, समृद्धीचे त्या ठिकाणी जाऊ हेच ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. शेतकरी बांधवांनो, आताच्या या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त जो काही लाल्या रोग आहे तर तो लाल्या रोग त्या ठिकाणी शिरकाव करत असतो. त्यामुळे लाल्या रोग नेमकं या अंतरामध्येच नेमकं आपल्या कापूस पिकामध्ये काय येत असतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना नेमकं काय करायच्या आहेत जेणेकरून जर आम्ही तातडीने जर त्या उपाययोजना या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो तर आमच्या उत्पादनामध्ये परिणामी घट न होता उत्पादन त्या ठिकाणी आमचं वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी मित्रांनो, मी सांगितलं की तुम्ही बघत असाल की पूर्णतः जे काही आपलं कापूस पीक आहे पूर्णतः हिरवगार आहे, शेंड्यांपर्यंत बुडापासून तर शेंड्यांपर्यंत पूर्णतः हिरवगार त्या ठिकाणी आपलं हे कापसाचं पीक आहे, हा कापसाचा प्लॉट आहे. आणि पात्यांची जी काही साईज आहे ते पात्यांची साईज देखील त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्या ठिकाणी जे काही बोंड आहेत तर हे बोंड देखील या ठिकाणी परिपक्व झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या अवस्थेमध्ये जर आपल्या कापूस पिकामध्ये मी सांगितलं जर लाल्या रोगांना जर शिरकाव जर केला तर निश्चितपणे जे काही आमचं जे काही पातं लागलेले, जे काही बोंड लागले तर त्या ठिकाणी पूर्णतः हे जे काही पानं आहे ते पानं पूर्णतः झडून जातील, लाल होईल, पिवळा होईल आपला कापूस. परिणामी त्याचं उत्तर एकच आहे की आपल्या उत्पादनाने प्रचंड घट आपल्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकरी बांधवांनो, नेमकं लाल्या रोग हा नेमकं रोग आहे का अजून का कोणतं दुसरं काही लक्षण आहे तर शेतकरी बांधवांनो, मुळातच लाल्या हा रोग जरी असला परंतु लाल्या म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये जे काही पानं आहेत तर या पानांमध्ये अँथोसायनिनचे त्या ठिकाणी कण असतात, म्हणजे एक लेअर त्या ठिकाणी असतं
अर्थात ते लेअर त्या ठिकाणी, उदाहरणार्थ हे जर त्या ठिकाणी पान जर असेल तर याच्या वरच्या साईडला आणि हे जे काही पाठीमागचं साईड आहे या दोन्हीच्या मध्यभागी जर याच्या दोन्हीच्या मध्यभागी जे काही अँथोसायनिन आहे तर याचे कण त्या ठिकाणी असतात. परिणामी शेतकरी बांधवांनो, हे लाल्या आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं काय येतो, हा लाल्या रोग आपल्या कापूस पिकामध्ये काय येतो, जर आपण हे जर त्या ठिकाणी बारकाईने जर त्याकडे जर लक्ष जर घातलं तर याचं उत्तर शेतकरी बांधवांनो असं आहे की आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्याच्या अवस्थेमध्ये शेतकरी बांधव त्या ठिकाणी साधारणतः 50, 60, 70 परिणामी 100 बोंडांपर्यंत त्या ठिकाणी बोंड परिपक्व झालेले आहे. कमी जास्त त्या ठिकाणी आपापल्या कपाशीच्या नियोजनानुसार असू शकतात, परंतु बोंडांची संख्या मात्र त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे पात्या आहेत, त्या ठिकाणी पानं आहेत, एकंदरीत सर्व झाड त्या ठिकाणी हिरवगार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनो याच स्टेजमध्ये आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त अन्नाची गरज त्या ठिकाणी भासत असते आणि निश्चितच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपल्या कापूस पिकामध्ये या वेळेमध्ये जर त्या ठिकाणी अन्नाची कमतरता कमी भासायला लागली, त्या ठिकाणी आपल्या झाडाला जर योग्य अन्न त्या ठिकाणी नाही मिळायला लागलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी जे काही आपलं कापसाचं झाड आहे, जे कापसाचं पीक आहे ते परिणामी लाल होऊ लागतं, पिवळं होऊ लागतं, परिणामी जे काही पानं आहे तर ते पानं वाळायला लागतात, परिणामी आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड घट ही आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मिळतच असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो योग्य त्या ठिकाणी खत व्यवस्थापन ज्या शेतकरी बांधवांनी योग्य वेळेत केलेले आहेत तर त्यांच्या कापूस जो काही प्लॉट आहे तर तो असाच आहे, म्हणजे संपूर्ण हिरवागार त्या ठिकाणी प्लॉट आहे, कोणत्याही प्रकारची समस्या त्यांच्या कापूस पिकामध्ये नाहीये. परंतु जे काही वाण आहेत तर ते लवकर येणारे वाण आहेत, काही जास्त दिवसापर्यंत जे टिकणारे वाण आहेत, कापसाचे 659 असेल अशा प्रकारचे जास्त दिवस चालणारे वाण आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी यावरती आपल्याला उपाययोजना नेमकं काय करायच्या तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता फवारणीच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन करणार असाल शेतकरी बांधवांनो तर लाल्या रोग आपल्या कापूस पिकामध्ये येऊ नये, जे काही अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्याची पूर्तता त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी व्हावी. परिणामी जर अन्नद्रव्याची पूर्तता जर त्या ठिकाणी झाली तर निश्चितपणे जे काही पात आहे ते पात ड्रॉप होणार नाही, पाते गळ होणार नाही, परिणामी पात्यांची संख्या ही जास्त त्या ठिकाणी वाढेल, परिणामी शेंड्यांपर्यंत आपल्याला बोंड आणि पात्याच पात्या त्या ठिकाणी शेवटपर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो फवारणीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी 100 ग्रॅम युरिया घ्यायचा आहे. हे 15 लिटरच्या पंपासाठी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय प्रमाण 100 ग्रॅम त्या ठिकाणी युरिया घ्यायचा आहे. त्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही 100 ग्रॅम आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट येतं तर त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि सोबतच शेतकरी बांधून जो काही पांढरा पोटॅश आहे तर तो पांढरा पोटॅश आपल्याला या ठिकाणी 100 ग्रॅम घ्यायचा आहे. परिणामी याला त्या ठिकाणी ढवळून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये त्या स्प्रे करायचा आहे, म्हणजे त्याची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. यामुळे शेतकरी बांधवांनो जे काही अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य आपल्या त्या ठिकाणी पिकाला त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी पानांच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि जो काही लाल्या रोग आपल्या कापूस पिकामध्ये येणार आहेत परिणामी तो लाल्या रोग त्या ठिकाणी येणार नाही आणि आपलं जे काही कापूस पीक आहे ते सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. शेतकरी बांधवांनो मी सांगितलं की अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हे सर्व त्या ठिकाणी घडत असतं, त्यामुळे फवारणीच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर या ठिकाणी हे जे काही मी तुम्हाला ऑप्शन सांगितले तर त्याची फवारणी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून घेणं गरजेचे आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्हाला जर त्या ठिकाणी आपलं जे काही कापसाचे बोंड आहेत या बोंडांचा आकार वाढवायचा असेल किंवा त्याचं वजन त्या ठिकाणी वाढवायचं असेल किंवा मग त्या कापसामधील जी काही गोडंबी आहे या गोडंबीमध्ये तेलाचं प्रमाण जर त्या ठिकाणी वाढवायचं असेल, कारण आपल्याला माहिती की जर जेवढं वजन आपल्या बोंडांचं जर आपलं भरलं, आपले वजन भरून त्या ठिकाणी साईज जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कापूस बोंडांची जर वाढवता आली तर निश्चितपणे आपल्या कापूस उत्पादनामध्ये त्याची वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो यामध्ये आपण विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. यामध्ये मागची जी काही फवारणी होती त्या फवारणीमध्ये आपण सांगितलं होतं की 05234 किंवा मग 13045 या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. परंतु या फवारणीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं जे काही कापूस वाण आहे ते लवकर येणार असेल, म्हणजे याच महिन्यामध्ये त्यांचा कापूस त्या ठिकाणी वेचणीस येणार असेल तर त्यांनी त्या ठिकाणी 0050 100 ग्रॅम प्रतिपंप असा त्या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करायचा आहे. किंवा मग शेतकरी बांधव ज्यांचं लॉंग टर्मचं वाण आहे, म्हणजे जास्त दिवस चालणारं त्यांचं वाण आहे 659 सारखं, तर त्यांनी त्या ठिकाणी 05234 या विद्राव्य खताचा वापर आपल्या त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये करायचा आहे 100 ग्रॅम. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो तुम्हाला बोंडांचं वजन वाढवण्यासाठी जी काही कैरी आहे ते कैरीचा आकार वाढवण्यासाठी, कैरी फुगवण्यासाठी तुम्हाला या विद्राव्य खताचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे. शेतकरी बांधवांनो आता जर त्या ठिकाणी आपल्याला खालून जर त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करायचं असेल किंवा खालूनही मी तर म्हणेल की तुम्ही ज्या पद्धतीने वरून त्या ठिकाणी फवारणी करतात ना तर त्या ठिकाणी तुम्ही जर जमिनीमध्ये जे काही आपल्याला खत टाकायचंय जमिनीवरती तर ते खत जर त्या ठिकाणी टाकलं तर त्याचा सुद्धा आपल्याला डबल त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आता यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतील की त्या ठिकाणी एवढा पाऊस पडला
की आमच्या सरकीचं त्या ठिकाणी काही राहिलं नाही, झाडं त्या ठिकाणी उभं नाही राहिले, तर हा बाबा काय लांबून लावतोय, अजून किती सांगणार आहात, अजून किती शेतकऱ्यांना बरबाद करणार आहात. शेतकरी बांधवांनो, मी काय बरबाद करणार, मी फक्त तुम्हाला सांगतो की ज्या शेतकरी बांधवांची कपाशी सेफ झोनमध्ये आहे आणि भविष्यामध्ये ती कपाशी चांगली टिकून राहावी, उत्पादनामध्ये वाढ व्हावी, तर त्या शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ असला पाहिजे. परंतु ज्या शेतकरी बांधवांचं पीक खरंच त्या ठिकाणी पाण्याखाली गेले, पूर्णतः निस्तानाबूत बिचारे शेतकरी झालेले, तर त्या शेतकऱ्यांसाठी मी काही सांगत नाहीये. परंतु ज्या शेतकरी बांधवांची कपाशी अशी, तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि त्यांनी जे काही मी उपाययोजना सांगू लागलो तर त्या उपाययोजना या ठिकाणी कराव्यात. तर शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जे काही युरियाची एक बॅग आहे, एकरी प्रमाण सांगतो, युरियाची एक बॅग आणि त्यासोबत एमओपी पोटॅश, जो काही पांढरा पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो, तर तो आपल्याला 2 त्या ठिकाणी त्याचं कॉम्बिनेशन करायचं आणि त्यासोबत जर टाकलंच तुम्ही शेतकरी बांधवांनो, तर मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी तुम्हाला 10 किलो टाकायचं आहे. ऑप्शन्स आहे, परंतु नाही टाकलं तरी चालेल, परंतु टाकलंच अजून चांगलं. त्यामुळे शेतकरी अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्हाला एकरी त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा काय होईल की जे काही फवारण्या मी वरून केलेली तर त्यामुळे लवकर त्या ठिकाणी अपटेक होईल, अन्न त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या कापूस पिकाला मिळेल आणि जे काही आम्ही खालून टाकू तर ते सुद्धा आता जेमतेम कापूस आता जो काही पाऊस आहे तो पाऊस आता त्या ठिकाणी उघडण्याच्या मार्गावर आहे. आता काही सांगतात की 4 ते 8 तारखेपर्यंत पाऊस आहे, तर आपण काही त्या ठिकाणी हवामान तज्ज्ञ नाहीत, आपल्याला काही सांगता येणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे त्या ठिकाणी जर अजूनही आपल्याला असं वाटायला लागलं की पाऊस पडणार आहे, आमचं त्या ठिकाणी कापसाच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचू शकतं, तर याला पर्याय म्हणून शेतकरी बांधव मी अमोनियम सल्फेट सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये टाकू शकतात. यामुळे काय होईल की जे काही आपलं पाणी त्या ठिकाणी आपलं शेत त्या ठिकाणी धरून राहतं, जमीन पूर्णतः ओली आहे, पाणी साचलेलं, तर त्या ठिकाणी पूर्ण जमीन त्याने आपली कोरडी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तुम्ही अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता किंवा मी सांगितलं तुम्हाला की एक बॅग त्या ठिकाणी युरिया, एक बॅग पोटॅश पांढरा आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो घेतलं तर 5 किलो घेतलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी जे काही खत व्यवस्थापन आहे किंवा फवारणी व्यवस्थापन आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो, मी सांगितलं की शेंड्यांपर्यंत जे काही आमचं या ठिकाणी पातं लागलेले आहेत, तर ते पातं त्या ठिकाणी त्याचं रूपांतर त्या ठिकाणी बोंडात लवकरात लवकर होईल. परिणामी शेंड्यांपर्यंत बोंड जर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला जर मिळाले, तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो आपल्या कापूस पिकामध्ये, उत्पादनामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.